नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे कला आणि अद्वैत ठरलं तर मग या मालिकेमध्ये आलेले आहेत. आणि मंडळी बघा, कला कशी सायलीच्या हातावर मेहंदी काढत आहे. आणि आता मंडळी इकडेच बघा. आणि आता मंडळी ही प्रिया म्हणते की चला आता आपण मेहंदी काढायला सुरुवात करूया. आणि मंडळी जसं की तुम्ही आता बघू शकतात, अद्वैत हा सुभेदारांच्या घरी आलेला आहे. आणि मग आता मंडळी कल्पनाताई अद्वैतला म्हणतात की जर तुला अर्जुनशी जर भेटायचं असेल तर मग तू जा. आपण आता अद्वैत म्हणतो की मी नंतरला जातो. आणि आता मंडळी या कलानी चांगली मेहंदी काढल्यामुळे आता म्हणजे आता एक कुसुमताई म्हणते की अगं वागं कला, तुझ्या हातात तर लय सुंदर कला आहे. आणि आता मंडळी बघा, आता अद्वैत फोनवर बोलत आहे. तो आता कलाशी फोनवर बोलत असतो. आणि आता मंडळी ही कला अद्वैतला म्हणते की तिकडे ती मेहंदीवाली बाई म्हणजे तिला बोलव. आणि मग आता हा अद्वैत तिला बोलवतो. आणि मग तिच्या हातातून ती पिशवी घेतो. आणि मग ही कला म्हणते की आता त्याच्यात जे काय असेल ना, हा तू त्या मेहंदी म्हणजे ते मेहंदी जिकडून आपण लावतो त्याच्यात भर. आणि आता मंडळी म्हणजे तो जी पिशवी काढून बघतो त्याच्यात शेण असतं. आणि आता मंडळी जसं की तुम्ही आता बघू शकता, तो कसं हळूहळू ते म्हणजे ते शेण भरत आहे. आणि मंडळी त्याला खूप जास्त घाण वास येत असतो त्याचा. आणि आता मंडळी ते शेण पूर्ण आता त्याच्यात भरलेलं आहे त्या पिशवीत. आणि आता ते शेण भरल्यानंतर परत त्या मेहंदीवाली म्हणजे त्या मेहंदीवालीला देतो. आणि आता मंडळी बघा, आता अद्वैत अर्जुनच्या खोलीत आलेला आहे. आणि मग आता अर्जुन काहीतरी त्याचं ते बँडेज पट्टी वगैरे लावत आहे. मग आता जसाच तो अद्वैत आणि अर्जुन समोर आले तसंच आता अद्वैतने त्याच्या म्हणजे अर्जुनला लगेच त्याने मिठी मारली. आणि आता मंडळी अर्जुन त्या अद्वैतला कॉफी वगैरेचं विचारत असतो. पण आता अद्वैत म्हणतो, अरे अर्जुन, मी इकडे काय म्हणजे कॉफी वगैरे प्यायला नाही आलो आहे. आम्ही इकडे कामासाठी आलो आहे. मला माहिती आहे म्हणजे तू अपसेट आहेस ना. मग आता मंडळी अर्जुन म्हणतो की हो ना यार, मी अपसेट आहे खूप जास्त. आणि आता मंडळी अर्जुन आता म्हणतो की की ती प्रिया माझ्या बायकोची जागा ती घेऊ शकत नाही. हे लग्न मी फक्त माझी पूर्ण आजी बोलली त्यामुळेच करत आहे, नाही तर माझं प्रेम फक्त माझ्या त्याच बायकोवर आहे. आणि आता मंडळी बघा, या प्रियाला खूप जास्त घाई झालेली असते मेहंदी काढायची. आणि आता तिच्यावर ते चिडते आणि म्हणते की हे बाबा, तू पटकन मेहंदी काढ ना. आणि आता मंडळी इकडे बघा, ही म्हणजे आता ही सायली पहिलं तर कलाला म्हणते, अगं तू किती सुंदर मेहंदी काढलेस का माझ्या हातावर. मग आता मंडळी ही कला म्हणते की अगं तुझ्या हातावर ही मेहंदी खूप जास्तच म्हणजे छान रंगणार आहे का. मग आता मंडळी ही कुसुमताई म्हणते की अगं हे कला, जेव्हा तू जाशील ना कोल्हापूरला तेव्हा ना माझ्या सायलीसाठी आहे ना अंबाबाईला प्रार्थना कर की माझ्या सायलीचं पूर्ण आयुष्य चांगलं जायला पाहिजे. आणि आता मंडळी इकडेच बघा, आता कल्पनाताई त्या मेहंदी काढणारा म्हणजे त्या बाईला म्हणते की अगं तू माझ्या पूर्ण आजीच्या आणि प्रतिमा आत्याच्या हातावर पण काढ ना ही मेहंदी. मग आता मंडळी प्रतिमा आत्या म्हणते की नाही मी नाही काढणार हातावर. आणि मग आता मंडळी पूर्ण आजी तिला विचारते की का गं. मग आता प्रतिमा आत्या मनातल्या मनात विचार करते, आता मी यांना कसं सांगू की मला मेहंदी काढायचीच नाही आहे, मला काय वाटतच नाही, मला काय मूडच नाही आहे. आणि मग आता प्रतिमा आत्या म्हणते की नाही, मग सगळ्यांच्या हातावर अशी मेहंदी काढलेली असेल मग काम कोण करणार त्यामुळे. आणि आता मंडळी बघा, या प्रियाला हळूहळू त्या मेहंदीचा घाण वास येत असतो. आणि मग आता सगळेजण विचारत असतात की हा घाण वास कुठला येतोय, आता तर आम्हाला पण यायला लागला गं तन्वी. मग आता ही नाटकी अस्मिता पण म्हणते की आहे ना, तू याच्यावर आहे ना त्या साखरचं पाणी टाक बघ, म्हणजे ते खूप जास्त रंगेल बघ. आता मंडळी सायली आता कुसुमताईला म्हणत असते, अगं तू खरं बोललेलीस का, जेवढा या मेहंदीचा रंग तेवढा माझ्या म्हणजे नवऱ्याचं प्रेम. अगं बघ ना किती सुंदर मेहंदी काढली या कलानी, यांचं नाव किती ठळक दिसतंय. पण आता मंडळी बघा, कुसुमताईला आता थोडंसं टेन्शन आलेलं आहे. मग आता मंडळी सायली कुसुमताईला म्हणते, अगं तू टेन्शनमध्ये काय आहेस गं. मग आता कुसुमताई म्हणते की अगं मला थोडंसं टेन्शनच आलं आहे. अगं तिकडे अर्जुनला काहीच माहीत नाही आहे ना, की तू इकडे असं सगळं कळतेस ते. मग आता मंडळी सायली म्हणते की हो ना गं कुसुमताई, मला पण यांच्याशी लवकरात लवकर बोलायचं आहे. मग आता कुसुमताई म्हणते की अगं पण तुला कसं पोचता येते अर्जुनकडे. अगं तू तर एक काम कर, तू जबरदस्ती त्यांच्या घरी शिर आणि मग त्यांना बोल की मी इकडून हलणारच नाही आहे.
आणि मग आता मंडळी सायली थोडीशी असते आणि ती म्हणते की असं कसं करता येईल ग कुसुमताई. आणि आता मंडळी सायली म्हणते की अगं मिझराईनला एकदा भेटल्यानंतर महिना सगळं ठीक होईल बघ. मग आता मंडळी कुसुमताई म्हणते की अगं तू पुढचा आता प्रयत्न काय करणार. आणि आता मंडळी सायली आता कुसुमताईकडे बघतच राहते, ती काहीच बोलत नाही. आणि आता हा भाग इथेच संपलेला आहे मंडळी. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.